सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप सारं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जटर ऋतू. सो मी आज खूप इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन आलेली आहे, स्पेशली महिलांसाठी. म्हणजे प्रत्येक महिलाचं एक असतं, महिलांचं असतं, प्रत्येक व्यक्तीचं एक असतं, प्रत्येक मैत्रिणींचं असतं की तुझ्याकडे काय प्रोडक्ट्स आहेत, तू कोणते प्रोडक्ट्स यूज करते, मी कोणते प्रोडक्ट्स यूज करते, किंवा कोणते बेस्ट राहील प्रोडक्ट, माझ्या स्किनला कोणते सूट होत आहेत, असे सगळ्यांना भरपूर सारे प्रश्न असतात. सो मी कोणते प्रोडक्ट्स यूज करते हे तुमच्या संग आज शेअर करणार आहे. थोडक्यात माझी मी व्हॅनिटी शेअर करणार आहे. बजेट फ्रेंडली आहे, सो तुम्हाला हेल्प होईल. मी त्याच्या लिंक्स पण असतील, माझ्याकडे लिंक असतील तर मी लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. आणि तर चला चालेल, मग पुढे ब्लॉग्स नक्की तुम्ही कंटिन्यू करा आणि बघा. छोटाच ब्लॉग आहे पण भरपूर सारं तुमचं प्रेम द्या, आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक आणि शेअर कमेंट करू शकता. तुम्हाला तर आपण सुरुवात करणार आहोत स्किन प्रिपेरेशन. आपण डेली लाईफमध्ये मेकअप करण्याच्या अगोदर स्किन आपली प्रिपेअर करत असतो. सो मी त्याच्यासाठी कोणते प्रोडक्ट्स यूज करते ते तुम्हाला शेअर करते. चला थोडक्यात, आणि बजेट फ्रेंडली आहे, सो टेन्शन काही नाही आहे. सो चला आपण चालू करूया. सगळ्यात माझं आहे, मी करते क्लिन्झिंग, जे आयुर्चं आहे क्लिन्झर. डीप क्लिन्झिंग मिल्क आहे, ॲलोवेरा फॉर ऑल स्किन टाईप. ज्यांना स्किन टाईप माहीत नाही आहे, सध्या जे प्रोडक्ट्स यूज करत नाही आहे, ते ऑल स्किन टाईपचं जे प्रोडक्ट आपण भेटतं म्हणजे कॉस्मेटिक शॉपमध्ये, तिकडनं तुम्ही परचेस केलं तरी चालतं. ऑल स्किन टाईपवाले सगळ्या स्किनला सूट होत असतात प्रोडक्ट. सो मी हे आयुर्चं यूज करते आणि हे क्लिन्झर खूप छान आहे, डीप क्लिन्झिंग देतं आणि स्किन एकदम मऊसूत होऊन जाते. खूप मस्त आहे. हे डेली क्लिन्झिंग करायचं किंवा फेस वॉश यूज करायचं. सो मी फेस वॉश यूज करत नाही, ह्यानेच क्लिन्झिंग करते. जसं मला वेळ भेटेल तसं हे क्लिन्झिंग आहे. आयुर्चं क्लिन्झिंग यूज करते मी. नंतर हे टोनर आहे. हे टोनर मी म्हणजे त्याची बॉटल जी आहे ज्या ब्रँडची, तर ती मी फेकून नाही दिली, मी ठेवली आहे, कारण एवढंच थोडं राहिलं होतं, मग मी या बॉटलमध्ये म्हणजे मोकळं केलेलं आहे. सो मी ह्याची लिंक असेल तर मी तुम्हाला शेअर करेन. हे टोनर आहे, कुकुंबरचं टोनर आहे. सो क्लिन्झिंग केल्यानंतर आपण टोनर लावत असतो, जेव्हा की आपले पोर्स ओपन होतात, त्यांनी फोडी येतात. सो हे टोनर लावल्याने आपले पोर्स म्हणजे लॉक होतील आणि तुम्हाला फोड वगैरे काही चेहऱ्यावर येत नाही. सो हे असतं क्लिन्झिंग झाल्यानंतर लावण्यासाठी हे टोनर आहे. त्याच्यानंतर येतं मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझर मी 2.5 ते 3 वर्ष झालं वापरते. ते मॉइश्चरायझर म्हणजे लॅक्मेचं पीच मिल्क मॉइश्चरायझर, जे ऑइल फ्री आहे, 24 आवर्स मॉइश्चर लुक. अल्ट्रा लाईट वेट जेल आहे, हे जेल बेसमध्ये आहे. आणि हे मॉइश्चरायझर आहे ना, हे उन्हाळ्यामध्ये खूप छान आहे. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात मी वापरते, पण शक्यतो उन्हाळ्यासाठी हे खूप बेस्ट आहे. ज्याला सूट, ज्याची स्किन खूप ऑइली आहे, माझी खूप ऑइली आहे, त्याच्यामुळे हे मी यूज करते. 2.5 ते 3 वर्ष झाले यूज करते आणि ह्याच्याने मला काहीच प्रॉब्लेम झाला नाही स्किनला. खूप छान स्किन माझी प्रिपेअर होते यामध्ये. आणि आत्ता मी रिसेंटली हे घेतलेलं आहे, जॉयचं प्युअर ॲलोवेराचं आहे मॉइश्चरायझर, लाईट मॉइश्चरायझर, स्किन क्रीमचं आहे. हे पण मला सूट झालंय, खूप छान आहे, कारण ॲलोवेरा हे माझ्या स्किनवर म्हणजे सूट होतं. मला ॲलोवेरा लावल्यामुळे माझ्या स्किनला काहीच प्रॉब्लेम येत नाही, त्यामुळे मग मी हे वापरते असते. ओरिजिनल ॲलोवेराने माझ्या स्किनला फोडी येतात, सो ॲलोवेरा जेलनी काही होत नाही, म्हणून मी हे मॉइश्चरायझर रिसेंटली यूज करायला चालू केलं आणि ह्याचा रिझल्ट मला खूप छान आलेला आहे. हे काय यूज करते मी आता, क्रीम बेस. आमच्या इथे ग्रामीण भाग आहे आणि थंडी खूप चालू आहे, पाऊस पण चालू, थंडी, आणि थंडीसाठी हे बेस्ट आहे. सो ह्याने मला छान रिझल्ट आहे म्हणून हे मी वापरत आहे. आणि हे डीमार्टमध्ये तर ऑलमोस्ट बाय 1 गेट 1 मध्येच मिळेल. सो खूप छान आहे, तुम्ही यूज करू शकता. नाहीतर लॅक्मेचं पीच मिल्क पण आहे. सो हे झालं म्हणजे स्किन प्रिपेरेशन. पहिलं आपण क्लिन्झिंग करतो, त्यानंतर टोनिंग करतो, त्यानंतर आपण मॉइश्चरायझर लावतो. मग मॉइश्चरायझर आणि सगळ्यामध्ये ना स्किन आपण जेव्हा प्रिपरेशन सगळ्यामध्ये आपण ते मुरलं पाहिजे चेहऱ्यावरती. म्हणजे टोनर लावल्यानंतर ते कोरडं झालं पाहिजे, त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं तुम्हाला, ते पण असं कोरडं झालं पाहिजे. त्यानंतर तुम्ही जे काही पावडर लावताय किंवा सनस्क्रीन लावताय ते तुम्ही सगळं लावू शकता. मी सनस्क्रीन यूज करत नाही, मला सूट होत नाही, त्यामुळे मी काही यूज करत नाही. मला हे सूट होतं प्रोडक्ट मी यूज करते. आणि बाहेर जाण्याचा म्हणजे हेच प्रश्नच नाही, मी पूर्ण फेस पॅक करून जाते. थोडंफार होत राहतं, ठीक आहे, चला एवढं काही यूज नाही करत मी. त्यानंतर येऊ आपण फाउंडेशन्स. तर हे आहे शिवाना ब्रँडचं, शिवाना कलर्स ब्रँडचं प्रो मेकअप नॉन रोजी फाउंडेशन, लिक्विड फॉर्ममधलं फाउंडेशन आहे. आणि हे खूप छान आहे फाउंडेशन. हे माझ्या स्किन टोननुसार आहे. याने हे उन्हाळ्यात जर यूज करताल तर याने तुम्हाला घाम फुटेल, पण हे थंडी आणि पावसाळ्यामध्ये काही होत नाही याने, म्हणजे माझ्या स्किनला सूट होतं. तर हे आणि बजेट फ्रेंडली आहे, याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. नंतर दुसरं फाउंडेशन आहे माझ्याकडे इनसाइडचं स्टे मॅट.
हे तुम्हाला उन्हाळ्यात पण तुम्ही लावलं तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि हे मला आहे ना सगळ्या ऋतूमध्ये हे मला इनसाईडचं फाउंडेशन सूट होतं. याने मला घामही येत नाही आणि मेकअपही हालत नाही. खूप छान फाउंडेशन आहे. सो हे इनसाईडचं आहे आणि बजेट फ्रेंडली आहे. आय थिंक हे मला वाटतं हे 265 रुपयापर्यंत भेटतं आणि खूप छान. हे माझ्या आहे ना म्हणजे मी ज्या ब्युटिशियनकडे आहे म्हणजे मी ज्या पार्लरला जाते त्यांनी मला हे सजेस्ट केलं आणि खूप छान आहे. थँक्यू ताई. त्यानंतर कन्सिलर पॅलेट्स. इनसाईडचं कन्सिलर पॅलेट आहे, इनसाईड ब्रँडचं. सो प्रो कन्सिलर पॅलेट. हे पण बजेट फ्रेंडली आहे. सो मी सगळ्याच्या लिंक्स देईल. आणि हे तर सध्या व्हायरल आहे कारण इतकं बजेट फ्रेंडली आहे आणि इतकं छान आहे ना स्किनला ऑब्झर्व होतं. किंवा म्हणजे म्हणतो ना आपण खूप महागडे प्रोडक्ट्स घेण्यापेक्षा हे बजेट फ्रेंडली प्रोडक्ट्स कधी पण छान आणि खूप छान आहे. माझ्या स्किन टोननुसार मॅच होत आहे. इंडियन स्किन टोनला हे मॅच होणारं हे आहे पॅलेट आहे. सो तुम्ही यूज करू शकता. हे झालं कन्सिलर पॅलेट. त्यानंतर हे आहे काउंटर ब्लशर आणि हायलायटर. सो हे स्विस ब्युटीचं आहे. ब्लशर आहे, काउंटरिंग आहे आणि हायलायटर आहे. सो खूप महाग नाहीये पण आहे आणि मी पण यूज करत नव्हते पण माझं पण मी क्लासेस केलेले आहेत ब्युटिशियन्सचे. मेकअपचे क्लासेस चालू असतात माझे छोटे मोठे. करत असते मी जसा वेळ भेटेल तसं सेमिनार वगैरे अटेंड. तो त्याच्यामुळे मी हे प्रोडक्ट्स घेतले होते जेणेकरून आपण पण केलं पाहिजे, आपण पण दिसलं पाहिजे ना सुंदर. प्रत्येक बाईचं स्वप्न असतं, प्रत्येक लेडीजचं म्हणजे प्रत्येक महिलांचं असतं. त्यामध्ये कॉलेज स्टुडंट्स असतात किंवा वुमन्स असतात, हाऊसवाईफ असते. प्रत्येकाला असं असतं की आपण म्हणजे झटपट मेकअप करू शकतो का वगैरे. ठीक आहे, एवढे प्रोडक्ट्स आपण लावू शकत नाही पण जे मिनिमल आहेत ते आपण लावू शकतो ना. तर हे आहे. त्यानंतर हे आहे आय शॅडो पॅलेट्स. हे पण आहे मार्सचं आहे. ठीक आहे. हे ऑल ड्रेसिंग साड्या सगळ्यावर मॅच होणार आहे. त्यानंतर कॉम्पॅक्ट आहे जे शिवाना कलर्सचं आहे कॉम्पॅक्ट. हे मी यूज करते. हे इन्स्टंट आहे. आपण फाउंडेशन वगैरे यूज नाही केलं, आपल्याला घाई आहे कुठे जाण्यासाठी किंवा कोणत्या फंक्शनला आपल्याला रेडी व्हायचं आहे तर आपण हे खूप काळासाठी जर आपण मेकअप करत असाल तर फाउंडेशन तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला 1 तासासाठी 2 तासासाठी जर तुम्हाला करायचा असेल मेकअप तर तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय करू शकता. मेकअप हालत नाही. इन्स्टंट आहे, घाईघाईत करण्यासाठी मेकअप. त्यानंतर हे आहे ऑलिव्हियाचं वॉटरप्रूफ पॅनकेक मेकअप. हे आता तर यूज करत नाही सध्या कोणी पण हे आम्ही मैत्रिणींनी घेतलेलं आहे कारण इन्स्टंट मेकअप आहे हा. तुम्ही फाउंडेशन लावू नका, तुम्ही कन्सिलर पॅलेट यूज करू नका, तुम्ही कॉम्पॅक्ट यूज करू नका. हा पॅनकेक यूज करा. हे आहे त्याचा स्पॉन्ज आणि हा आहे माझा शेड आहे. सो हे फक्त स्पॉन्ज पाण्यामध्ये ओलं करायचं, पॅनकेक घ्यायचं आणि स्किनला तुम्ही अप्लाय करा टॅप टॅप करून. आणि तुमचे जे काय ब्लॅकहेड म्हणते डार्क सर्कल्स वगैरे असतील ते कन्सिलर न लावता ह्याच्याने लपले जातात. सो इतकं बेस्ट आहे हे आणि हे तुम्हाला कुठेही कॉस्मॅटिकमध्ये 160-170 पर्यंत भेटून जाईल आणि खरंच खूप छान आहे. पहिल्या जुन्या काळामध्ये ना पॅनकेक्सच यूज करायचे मेकअपसाठी आणि म्हणजे पॅनकेक्स यूज करायचे आणि खूप छान रिझल्ट आहे. पहिले हे फाउंडेशन वगैरे खूप जास्त नव्हते त्याच्यामुळे पॅनकेक्स हे इन्स्टंट मेकअप होता आणि खरंच खूप छान रिझल्ट आहे. आमच्या मॅडमनी सजेस्ट केलं होतं आम्हाला. सो आम्ही पण ते घेतलं, म्हटलं बघू पॅनकेक काय आणि खरंच रिझल्ट खूप छान आहे. सो हे तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर आहे हे आयब्रो पॅलेट्स. छोटूसा आयब्रो पॅलेट्स आहे, पॉकेट फ्रेंड आहे. तुम्ही म्हणजे कुठेतरी जाताय आणि एक आयब्रो पॅलेट्स घेतलं, आपण फेस वॉश करतो तर आपल्याकडे हे आयब्रो पॅलेट्स, छोटीशी लिपस्टिक, छोटी छोटी गोष्टी तुम्ही ठेवू शकता. तर हे आहे असे 3 शेड्स आहे, ग्रे आहे, ब्राऊन आहे आणि ब्लॅक आहे. तर डायरेक्टली ब्लॅक अप्लाय करायचा नसतो कारण आपल्याला ओरिजिनल लुक नॅचरल लुक दिसला पाहिजे. त्याच्यामुळे ब्लॅक हे तुम्ही ग्रे ब्राऊन असं तुम्ही तुमच्या फेसला मॅच होईल, तुमच्या स्किन टोनला मॅच होईल असं तुम्ही ते यूज करू शकता. तर असं आहे. हे पण आहे मेरीजोचं आहे. मेरीजोचं आयब्रो पॅलेट आहे, आयब्रो फिनिश्ड. त्यानंतर हे पण मेरीजो ब्रँडचं आय शॅडो पॅलेट आहे. हे ग्लिटरी आहे. शिमर ग्लिटरी हे म्हणता येईल. हे आहे आणि खूप छान आहे. हे पण बजेट फ्रेंडली आहे. खूप जास्त महागडे प्रोडक्ट पण मी पण यूज नाही करत
आणि शक्यतो माझे हे प्रोडक्ट्स यूज पण होत नाही जास्त, कधीतरी आपलं काही ओकेजनल फंक्शन वगैरे असेल किंवा काही असेल थोडंफार कोणालाही वाटतं, तसं मलाही वाटतं, त्यामुळे मी यूज करते. सो नवऱ्याच्या थोड्याफार शिव्या पडतात, किती वेळ लावतेस वगैरे, चालतं थोडंफार, सुंदर दिसण्यासाठी काही करू शकतो माणूस. आणि अरे मेन गोष्ट राहील हे प्रायमर, स्विस ब्युटीचं मॅटिफाईंग मेकअप प्रायमर आहे. ज्यांना पोर्स आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे, खूप सारे पोर्स. मला ह्या साईडला पोर्स आहेत, कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही पण मला इथे पोर्स आहेत. सो हे खूप छान प्रायमर आहे आणि जेल प्रायमर आहे. सो इतकं छान आहे ना, तुम्हाला वाटणार नाही, म्हणजे असं स्टिकी वाटणार नाही किंवा ऑइली वाटणार नाही. आणि असं वाटणार नाही चेहऱ्यावर खूप हे, उलट तुम्हाला असं वाटणार की तुम्ही चेहऱ्यावर काय लावलंय का नाही असं वाटतं. हे प्रायमर खूप छान आहे. त्यानंतर हे आहे मेकअप सेटिंग स्प्रे, फॉरएव्हर 52चं आहे. हे मात्र मी घेतलं होतं, म्हणजे हे तुम्हाला पडेल, मला हे ना कितीला पडलं होतं, 750 रुपयाला मी हे घेतलं, नाही 750 नाही सॉरी 950 रुपयाला हे मी घेतलं होतं. मेकअप प्रायमर फॉरएव्हर 52चं आहे. मेकअप सेटिंग स्प्रे. मेकअप सेटिंग स्प्रे कशासाठी वापरतात, तर आपण जे काही फाउंडेशन वगैरे आपण लावतो त्यानंतर हे मेकअप सेटिंग स्प्रे आहे. आणि मेकअप फिक्सर वेगळं, ऑल मेकअप जो होतो आपला पूर्ण त्यानंतर आपण मेकअप फिक्सर लावतो. पण माझ्याकडे मेकअप फिक्सर नाहीये, मेकअप सेटिंग स्प्रे आहे, मी यूज करते कारण एवढं लागतच नाही. त्यानंतर हे आहे मेकअप रिमूव्हर आहे, कलर इसेन्सचा आहे. मेकअप ज्या वेळेस आपण घरी येतो, मेकअप आपल्याला झालेला असतो, त्यानंतर मेकअप रिमूव्ह करायचा, आपण डायरेक्टली फेस वॉश करायचं नाही, आपल्याला पिंपल्स येतात. सो आपण हे मेकअप फिक्सर पहिले आपण स्प्रे करायचं, त्यानंतर कॉटन घ्यायचं आणि कॉटनने रिमूव्ह करायचं. मेकअप फिक्सर नसेल कोकोनट ऑइलने तुम्ही रिमूव्ह करू शकता. त्यानंतर मी जसं हाताला येईल प्रोडक्ट तसं दाखवते, असं काही नाही मी ह्याच्याने दाखवते. हे आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर आहे, लिक्विड, मीडियम टोनसाठी आहे हे, कारण मीडियम शेड आहे. सो ऑल स्किन टोनला मॅच होईल असं आहे हे. त्यानंतर स्विस ब्युटीचं मस्कारा, मोस्ट फेवरेट प्रोडक्ट आहे माझं हे मस्कारा. सासरची मंडळी बघत असतील ना, म्हणतील वहिनी किती वापरते प्रोडक्ट. सो आवड आहे मला त्याच्यामुळे हे मस्कारा आहे. त्यानंतर आहे हा माझा पाऊच, ही आहे शुगर पॉपची काजल. आणि जेव्हापासून हे काजल मी वापरते तेव्हापासून ह्या काजलच्या मी प्रेमात पडले, कारण हे काजळ जे आहे ना ते डोळ्याखाली असं उतरत नाही. मी इतर जे काजळ वापरले ते माझ्या म्हणजे डोळ्याखाली उतरतात आणि खूप डेंजर दिसतं ते. म्हणजे लॅक्मेचं वापरलेलं आहे मी, मेबिलिनचं वापरलेलं आहे, माझा रिझल्ट खूप घाणेरडा आहे. सो शुगरचं खूप छान आहे आणि खूप महाग पण नाही आहे, सो छान आहे. त्यानंतर शुगरचंच हे आयलायनर आहे, लिक्विड आयलायनर आहे शुगर पॉपचं. हिमालयाचं लिप बाम आहे. त्यानंतर हे ब्ल्यू हेव्हनचं सिंदूर आहे, लिक्विड सिंदूर, हे पण छान आहे. साधे पण सिंदूर मी वापरते पण त्याने मला खाज येते, इचिंग होतं, त्याच्यामुळे मी ब्ल्यू हेव्हनचं वापरते. लॅक्मे ब्ल्यू हेव्हन असतं माझ्याकडे. आणि हे वाटेल खूप महाग आहे पण हे फक्त 35 रुपयाला आहे, खूप छान आहे. त्यानंतर ही आयब्रो पेन्सिल आहे, ही लोकल आयब्रो पेन्सिल आहे. हे ठेवलंय मी इमर्जन्सी, कारण आयब्रो पॅलेटचं नसेल तर हे आपल्याकडे असावं. त्यानंतर ही स्विस ब्युटीची आहे का, नाही तर मी सांगेन स्विस ब्युटीची ही लिप लायनर आहे, ब्राऊन शेड आहे. त्यानंतर हे आहे इनसाइडची लिपस्टिक आहे, सॉरी, माझा शेड आहे 17 टॅम्प्ट असं. हा कलर आहे ना खूप जास्त आवडतो आणि हा म्हणजे तुम्ही कोणतेही कपडे वेअर करा पण हा कलर जातो त्याच्यावर, माझ्या स्किन टोनला जातो, त्याच्यामुळे मला हा आवडतो. त्यानंतर ही कलर्स क्वीनची ही लिपस्टिक आहे, लिक्विड लिपस्टिक आहे, जी मी आता लावली आणि खूप छान वाटते, मला खूप आवडते. माझं मत आहे दुसऱ्याला आवडण्यापेक्षा जे स्वतःला आवडतं ते करा आणि स्वतःला तेवढं कळतं, त्याच्यामुळे कन्फ्यूज न होता आपल्याला जे आवडतं ते आपण करा. मी फक्त नवऱ्याचा सल्ला घेत असते, कारण माझं मत असतं अहो कसं दिसतंय, ते म्हटलं छान दिसतंय बास.
त्यानंतर ही आहे लिपस्टिक, कलर स्ट्रोकची वेल्वेटी लिपस्टिक आहे. ब्राऊन शेड आहे, हा थोडा ब्राऊन शेड आहे. जेव्हा तुम्हाला असं खूप डार्क लिपस्टिक नको असते आणि नॅचरल लिप, तर ही लिपस्टिक आहे तुमच्या स्किन टोनला मॅच होते, की तुम्हाला असं तुम्ही लावता पण आणि खूप जास्त दिसत पण नाही. तर ही नवऱ्याने मला गिफ्ट केलेली आहे. सो थँक्यू थँक्यू. सगळं नवराच घेऊन देतो पण हे त्यांनी मला सरप्राइजिंग घेऊन ही जस्ट हबची ही लिक्विड लिपस्टिक आहे. ही पण अशी पीच म्हणू शकता, पीच ब्राऊन शेडमध्ये जाते ही पण. सो ही पण लिक्विड लिपस्टिक आहे, छान आहे. सो पाऊच डन झाला. त्यानंतर आता हे बॉडी लोशन आहे, जे डॉक्टर रशियलचं मी बॉडी लोशन वापरते. स्किन व्हाईटनिंग, असं काही नाही स्किन व्हाईटनिंग वगैरेचं, पण ह्याच्यामध्ये नायासिनामाइड आहे. सो हे मला ऑल स्किन टाईप आहे आणि हे खूप छान वाटलं. म्हणजे काही बॉडी लोशन आहेत ना, असं स्किन ब्लॅक दिसते आपण लावल्यानंतर, पण ह्याने असं नाही आणि स्किन पण अशी मस्त राहते, स्मूथ राहते. तर हे मी आता गेले 3 वर्ष झाले मी वापरते आणि मला खूप छान रिझल्ट आहे. त्याच्यामुळे हेच मी कंटिन्यू करते, डॉक्टर रशियलचं. सो हे खूप छान आहे बॉडी लोशन. त्यानंतर ॲलोवेरा जेल मी वापरते. पहिलं मी वापरायचे ह्यांचं बोरोप्लसचं. त्यानंतर मोस्ट फेवरेट ब्रँड डॉक्टर रशियलचा ॲलोवेरा जेल आहे, हे मी यूज करते. आणि ना हे जे मोठे मोठे जे डबे असतात, हे आपल्याला आपण जर साध्या दुकानात गेलो, साध्या मेडिकलमध्ये गेलो तर हे खूप महाग भेटेल. तर तुम्ही होलसेल कॉस्मॅटिक्स शॉपला गेलात ना, तर हे तुम्हाला खूप स्वस्तमध्ये भेटून जाईल. तर हे मी यूज करते. त्यानंतर ही व्हाईट टोन पावडर आहे. हसतान तुम्ही, पण मला आवडते व्हाईट टोन पावडर खूप आवडते मला. त्यानंतर हे टोनर आहे, ज्याचं मी रेसिपी म्हणू शकता, रेसिपी म्हणा किंवा काय सांगू, रेसिपीज म्हणता येईल यार, मला लक्षात येईल ना. हे टोनर मी कसं बनवते ह्याचं मी व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केलेला आहे यूट्यूबला. त्याची लिंक मी देईन वाटलंच तर, किंवा माझ्या जटुरे ऋतू ह्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. टोनर आणि हेअर ऑइल मी स्वतः बनवते आणि स्वतः यूज करत असते. सो ह्याचा रिझल्ट खूप छान आहे. तर तुम्ही पूर्ण डिटेल्स बघा, तुम्हाला भेटून जाईल. हे टोनर आहे. त्यानंतर आता डॉक्टर रशियलचे नोज स्ट्रिप्स आहेत. हा 140 ह्याच्यावर प्राइस आहे, पण एवढं काय महाग नाही. महाग म्हणजे हे होलसेलमधनं घेतलं तर खूप स्वस्त भेटेल कॉस्मेटिक शॉप्समधनं. हे अशा स्ट्रिप्स आहेत, ह्याच्यामध्ये 10 स्ट्रिप्स असतात. सो हे कधी कधी आपण काय करतो, आपल्याला वेळ नसतो, म्हणजे क्लीनअप वगैरे करायला वेळ नाहीये, मग आपल्या ते ब्लॅक हेड व्हाईट हेड दिसतात खूप. सो आपण फक्त क्लिन्झिंग केलं आणि हे स्ट्रिप्स लावलं तर ब्लॅक हेड व्हाईट हेड रिमूव्ह व्यवस्थित होतात पटकन. सो आता हे एवढं मेकअप प्रोडक्ट्स माझे झालेले आहेत. सो आता परफ्यूमकडे येऊ. हा लॉस एंजल्स जुडिओचा वुमन परफ्यूम आहे. सो हा परफ्यूम खूप छान स्मेल आहे ह्याचा आणि खूप स्ट्रॉंग पण नाही, लाईट वेट आहे आणि मला लाईट वेटच परफ्यूम खूप आवडतात. सो मी हा घेतलेला नाही आहे, मला हा गिफ्ट केलेला आहे माझ्या फ्रेंडने, जे थायलंडचे फ्रेंड आहे, नीना मॅडम पण म्हणते, दी पण म्हणते मी त्यांना. खूप छान आहेत त्या. त्यांनी मला परफ्यूम हा गिफ्ट केला होता. तो थँक्यू नीना, थँक्यू डिअर. सो हा आहे जहाजचा परफ्यूम. हा वुमन परफ्यूम आहे. आता हा मी घेतला आहे ना, हसताल तुम्ही, पण हा माझ्याकडे 2 वर्ष झाला आणि माझा काय अजून पण संपत नाही, कारण मी माझा वापरच नाही जास्त. तो मी घेतला होता आवडीने स्वतः आणि हा फ्लोरोनाचा आहे. सो हा घेतला होता रोझी नेक्सिव, हा ह्यांनी घेऊन दिला होता मला तेव्हाच त्या जॅससोबतच. ते म्हणले वापर छान आहे, पण हा पण माझं संपत नाही आहे. अर्धी बॉटल आहे, कॅप तर हरवलं पण अर्धी आहे. माझा मुलगा वापरतो, तनुष मला मम्मी मला स्प्रे करणं असं असतं तनुषचं. सो असं आहे. आणि त्यानंतर या आहेत काही बिंदीज. ही आहे चंद्रकोर, तर ही आहे राऊंड शेपमध्ये. त्यानंतर ही आहे चंद्रकोर साधी. त्यानंतर ही आहे अशी, म्हणजे गोल आहे, त्याला खाली टिक खडे असे बारीक बारीक. त्यानंतर ही पण चंद्रकोर आहे, पण ही स्टोन मधली आहे. ही पण चंद्रकोर आहे.
माझ्याकडे चंद्रकोर टिकल्यांचं आहे ना खूप सारं कलेक्शन बघायला भेटेल, कारण मला खूप जास्त आवडतात आणि माझ्या फेसला खूप छान दिसतात पण त्या. ही सिंपल आहे, ह्याच्यावरचे स्टोन आता पडले एक एक, पण वापर जास्त नसल्यामुळे ते ठेवून होत्या. त्यानंतर आहेत हे रबर बँड्स, हे पण मी एक संघ घेतलं होतं. हे बाय वन गेट वन होतं, जिथे मी काम करत होते त्या शॉपमधनं मी हे परचेस केलं होतं. त्यानंतर हे आहेत हेअर क्लचर्स, हे आहे बटरफ्लाय. त्यानंतर ह्या सध्या हा खूप ट्रेंड चालला होता वेल्वेट, म्हणजे हा वर्ण ह्याचा क्लोथ आहे, रेडमध्ये घेतलं होतं. आणि हे मी पण आहे ना म्हणजे ऑनलाईन मागवलं नाही किंवा मी कुठं काय नाही, हा मी 10 रुपीजला घेतलंय. मी हे मंडईतून घेतलं होतं, मी गणपती फिरायला गेले त्यावेळेस घेतलं होतं. आणि मला तर वाटत नाही की एवढ्या ह्या ऑनलाईनला ह्याला खूप सारे पैसे घालवण्यापेक्षा हे 10 रुपयाला भेटलं आणि खूप छान टिकतंय पण माझ्याकडे. आणि हे पण आहे पिंक कलरचं. त्यानंतर हा आहे ब्लू कलरचा, हा पण त्या बनाना. हा ब्राऊन मध्ये, हा छोटूसा गोल्डन मध्ये आहे. आणि हा पफसाठी वगैरे बस. ह्याच्यात मी टिकल्या ठेवलेल्या बारक्या. हे आहे ब्लीचचा बॉक्स आहे, मी वॉश केला ह्याच्यात टिकल्या ठेवल्या. सो दॅट्स इट. एवढा माझं मेकअप प्रोडक्ट आहे, एवढं मेकअप वॅनिटी आहे. सो बजेट फ्रेंडली आहे. ज्याच्या माझ्याकडे लिंक आहेत त्या मी लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. आणि कसं वाटलं हा ब्लॉग नक्की सांगा. बजेट फ्रेंडली आहे, खूप जास्त महाग पण नाही आहे. आणि डेली लाईफमध्ये मी एवढं प्रोडक्ट्स यूज करत नाही. सो फक्त माझ्याकडे मी क्लिन्झिंग यूज करते, टोनिंग आणि मॉइश्चरायझर एवढं माझं कंटिन्यू असतं. क्लिन्झिंग जरी मी वापरलं नाही तरी फेस वॉश करत असते. पण सध्या मी फेस वॉश म्हणजे संपलंय माझं, पण मी विचार करते की नको, कारण नाही काय गरज नाही आहे मला फेस वॉशची, क्लिन्झिंग होऊन जातं. सो ठीक आहे, एवढं आहे. आठवड्यातनं एकदा हे ॲलोवेरा वापरते मी. आठवड्यातनं एकदा नाही वापरलं तुम्ही नाईटला ह्याच्यामध्ये म्हणजे नाईट रुटीनमध्ये, नाईट स्किन केअरमध्ये तुम्ही जर ॲड केलं ॲलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ईची जी टॅबलेट असते ती मिक्स करायची, क्रीम बेस कवर करायचा, रात्री झोपताना फेस वॉश करायचा आणि ते लावून तुम्ही झोपलं तरी बेस्ट राहील. फेसला खूप छान रिझल्ट येतो. मला आलेला आहे पर्सनली, सो तुम्हाला मी तो शेअर करते. तर इतके सारे प्रोडक्ट्स मी यूज करते. सो नक्की तुम्ही सांगा मला ब्लॉग कसे वाटले माझे मेकअप प्रोडक्ट्स, नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. सो असेच मी नवीन ब्लॉग घेऊन येत राहील. सो थँक्यू. इथेच थांबू आपण, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.